नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार राजू भोंगडे यांनी उमेदवारी दाखल केली असून राजू भोंगडे मागील 20 वर्षापासून वनी नगरपालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून काम करीत आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रभागात अनेक विकास कामे खेचून आणली. पाणी कर, मालमत्ता कर यावर सभेत प्रश्न उचलून तो कमी करण्यास भाग पडले. प्रभागात कॉन्क्रीट रस्ते, नाल्या, पाण्याचे टाकीचे काम पूर्ण केले. जुना जाणता आणि सदैव संपर्कात राहणारा सर्वसामान्यांचा माणूस म्हणून राजू भोंगडे यांची ओळख आहे. याच जोरावर राजू भोंगडे प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवित आहे आणि मी निवडून येणार असा विश्वास त्यांनी केला आहे. मी प्रभाग नगर परिषदच्या सार्वजनिक निवडणुकीत प्रभाग नंबर 2 मधून मी अपक्ष उमेदवार धनराज धर्मेश्वर भोंगडे निवडणुकीमध्ये उभा आहो आणि मला जनतेने प्रभागातील 2 जनतेने मला प्रचंड बहुमताने विजय करतील अशी मी आशा बाळगतो. माझं पोस्टर शेलिंग फॅन आहे. मतदान पत्रिकेवर तिसरे ब गट या गटामध्ये पुरुष या गटामध्ये उभं असून माझे मत चिन्ह हे मतपत्रिकेच्या 3ऱ्या क्रमांकावर आहे. तिथं बटन दाबून मला विजय करा. किती वर्षापासून तुम्ही नगर परिषदेमध्ये आहात? गेल्या 20 वर्षापासून नगरसेवक आहे. अपक्ष निवडून येत आहो आणि जनतेच्या आशीर्वादानेच मी आजवरी नगरपालिकेमध्ये निवडून येऊन विकासाची कामे करत आहो. वार्डामध्ये नाली, रस्ता, काँक्रिटीकरण, प्रगतीशील पाण्यात टाकी, बगीचे, विविध कामे विकासाची केली आणि 70-80% कामं झाली. अजून 10-20% राहील, त्यावर निवडून आल्यावर पूर्ण करणार. तसेच वनी नगरपालिकेचा पाणीकर वाढाचा विषय आला. 3 वर्षाआधी सभागृहामध्ये शासनाच्या परिपत्रकावर 6,000 पाणीकर करा असा विषय होता. सभागृहामध्ये आम्ही अध्यक्ष महोदयाला चर्चा केली. अध्यक्ष सांगितले की आम्ही याला 6,000 पाणीकर करण्याला सहमत नाही, कारण वनी शहराला आपण 3ऱ्या दिवशी पाणी आणतात आणि मुख्याधिकारी आम्हाला खोटी माहिती देतील, चुकीची माहिती सभागृहामध्ये पाणी एक टाईम आम्ही देत आहोत. त्यांनी आपल्या जेईला विचारलं. आम्ही साहेबांना सांगितलं तुम्ही हे अभ्यास करून आले आहात का सभागृहामध्ये, तर आम्हाला आमची दिशाभूल करता का? तर ते मुख्याधिकारी म्हणून नाही, आम्ही बरोबर बोलतो साहेब, आपण खोटी माहिती देत आहे. माझ्या घरी मी अपक्ष नगरसेवक बनण्याजवळ निवडून आलो म्हणून माझ्या घरी 1 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी कसं येतो बा? आणि ही अभ्यास करून आले का? हो म्हणजे तुम्ही साहेब, तुम्ही मला असं वाटते की तुम्ही आम्हाला चुकीची माहिती देऊन आमची भूलपाल करता. जनतेमध्ये हा चुकीचा संदेश जाईल. आम्ही पाणी कर वाढवायला मागच्या 1500 रुपये वर्षाला पाणी कर होता. आम्ही म्हटलं 1500 रुपये आहे, 300 रुपये वाढ करा, म्हणजे 1800 करा. 1800 पाणी मिनिमम होईल. नाही तर तुमच्या पैसे जर नसेल कॅपॅसिटी तर 24 तास पाणी द्या, मीटर लावा. जेवढं पाणी यूज करेल लोक तेवढं पाण्याचं बिल भरेल, इलेक्ट्रिक बिल भरेल. नाही म्हणजे व्यवस्था नाही. मग पाणी द्यायची व्यवस्था आपल्यापाशी नाही असं, आणि तुम्ही सभागृहात विषय आणला. तर शासनाचं परिपत्रक आहे. म्हणजे शासनाचं परिपत्रक असं 20 वर्षात लई वेळ आला आमच्याकडे. त्यावेळेस 1500 रुपये आला, आम्ही 500 रुपये केला. 2018 रुपये आला, आम्ही 600 केला. त्याप्रमाणे तुम्ही टप्प्याटप्प्यात पाणी जर वाढवा असा आम्ही सभा विरोध केला. 6,000चा आम्ही त्यांना 2400वर आणला, 2400वर केला मंजूर. मग नंतर आणि त्यानंतर आता शिवसाहेबांनी ती 600 वाढवून 3,000 रुपये केला. आम्ही जर अपक्ष सदस्य जनतेचा प्रतिनिधी जर आम्ही विरोधात भूमिका नसती बजावली, आम्ही सहमती दिली असती, तर निश्चित जनतेला 6,000 पाणी कर झाला असता आणि जनतेला तो हे झाला असता, भरजण जास्ती झाला असता. आखरी मला शिवसाहेबालाही बोलावं लागलं का आपण कापी करून पास चालला का MPSC? आम्हाला तुम्ही चुकीची माहिती देता. हे दिल्लीची संसद आहे, तशी वनीची संसद आहे. वनी संसदेचा विषय मंजूर होईल तो जनतेला तुम्ही आमचा विषय मंजूर झाला इम्प्लिमेंट करणार आणि जनतेला संदेश आमच्या विरोधात जाणार का बा नगरसेवकाने मंजूर केलं. आम्ही या गोष्टीला विरोध आहे. अध्यक्ष महोदय नरेंद्र मोदीला आम्ही हे निवेदन दिलं. अध्यक्ष महोदय, आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, आपण जनतेतून निवडून आलेलो आहोत आणि जनतेच्या साठी आलेलो आहोत. अधिकारी असे येणार जाणार, आपण एक निर्णय घ्यायचा. अध्यक्ष महोदयाने आमची सूचना ऐकली. अध्यक्ष महोदयाने आम्हाला म्हटलं, सन्मानित सदस्य भोंगडे साहेब, आपण याच्यावर काय निर्णय घ्यायला पाहिजे? आपण हे निर्णय घ्यायला पाहिजे, आपल्याला ठरवायचं पाणी कर किती द्या वाढवायचा. अध्यक्ष महोदयाने सांगितलं म्हणे आपण 4,000 करू. मी म्हणलं साहेब असं नाही, मी 1800 आहे, आपण 2400 करू. मग आम्ही सर्वानुमताने अध्यक्ष महोदय आम्ही सदस्यांनी 2400 पाणी कर केला.
आणि तो 1-1.5 वर्ष राहिला. नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर वायकोस नावाचे शिवप्रशासक म्हणून आले. त्यांनी अजून 600 वाढले. मग आता 3,000 रुपये पाणीकर आमच्या जनतेला येत आहे. आम्हाला म्हणजे आमचा उद्देश बोलण्याचा उद्देश आहे का सभागृहात हा जागरूक नगरसेवक पाहिजे. एखाद्या नागरिकावर अन्याय होता त्याच्यासाठी वाचा फोडण्याची पाहिजे. सदस्य सभागृहात निवडून गेला तो पक्षाचा राहिला, अपक्ष राहिला आणि अपक्ष राहूनही सुद्धा तो सभागृहात बोलून आपल्या हक्काची संघर्ष करून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे राहणार आहे. हे असं माझं उदाहरण आहे. वणी शहरामध्ये दर 10 वर्षांनी मालमत्ता आकारणीचा कर वाढणीचा सर्वे होतो आणि कर वाढल्या जाते. पण या वर्षीचा जो कर वाढण्याचा ठराव झाला त्यावेळेस आम्ही सभागृहात विरोध केला की बाबा जेव्हा कराचं टेंडर एजन्सी नेमत आहे ती चुकीची एजन्सी नेमत आहे. 2,92,00,000 तुम्ही टेंडर देताय आणि त्याची मजुरी दाखवली घरावर नंबर 1 टाकायचा. फक्त एक नंबर लिहायचा घर क्रमांक लिहायसाठी त्याला 250 रुपये तुम्ही देताय. तर घर आकारणीचे किती पैसे देताय? 2,92,00,000 तुम्ही टॅक्सचा आकारणीचा टेंडर देताय एजन्सीला नागपूरच्या. हे आम्हाला मान्य आहे. पण आमचं म्हणणं काय वाजवीपेक्षा जास्त होत आहे. तुम्ही याच्यात कमी करा तर जनतेला न्याय द्या. त्यामुळं काय झालं त्या एजन्सीनं भरमसाठ आमच्या प्रॉपर्टीच्या वणी शहराची टॅक्स वाढवले गेले आणि भरमसाठ टॅक्स आला आमच्या जनतेला. त्यावेळेला आम्ही सभागृहामध्ये 6 सदस्यांनी विरोध नोंदवला. सभागृहात मतदान झालं आणि मतदान झाल्यावर विरोध नोंदवल्यावर आज तो टॅक्स त्यावेळेस आम्ही आमदार साहेब महोदय माजी रेड्डी साहेबाला भेटलो. साहेब म्हणले अति होऊन राहिला आहे. हे जे करत आहात हे अति होऊन राहिला. तुम्ही कुठेतरी इथं मध्यस्थी करून आम्ही बघून घेऊ, पाहून घेऊ, करून घेऊ. हे ते करतच राहिले. एजन्सी नेमली. त्यांनी आमच्या वणी शहरात सर्वे केला. त्यांनी 2,92,00,000 रुपये पैसा घेऊन घेतला आणि आमच्या जनतेवर अनाठही टॅक्स लादला गेलेला आहे. ज्या झोपडीचा 5,500 रुपये टॅक्स आहे त्याला 4 न 5,000 रुपये टॅक्स आलेला आहे. याबद्दल आम्ही जेव्हा आम्हाला पावत्या आल्या लोकांना मागणीपत्र आणि अपील घ्यायची मुदत आली मग आम्ही अपील घेतलं आणि आम्ही सांगितलं की आम्ही 300 यासाठी हायकोर्टात जाऊ आणि जनतेला न्याय देऊ. वाजवी टॅक्स झाला. अखेरच्या सत्ताधाऱ्याच्या लक्षात आला आता आणि ते धावत जाऊन मुंबईला जाऊन त्यांनी स्थगिती आणली. त्यांना माहीत होतं जर आम्ही हे केलं नाही तर विरोधी सदस्य आहे सभागृहात हे जनतेपर्यंत जाऊन माहिती करणार आणि आमची बदनामी होणार. उद्या आम्हाला मतदान करणार नाही. त्यांना म्हणजे विरोधी सदस्य एक जागरूक सदस्य काय बोलू शकते हे त्या सभेचं महत्त्व कळलं आणि त्यांना ते कळल्यावर त्या स्थगिती आहे. आज तो घरटॅक्स जनतेच्या लोकांना टॅक्स पावते त्यावर स्थगिती आणलेली आहे. पुढं काय होणार हे सांगता येणार नाही. म्हणून असे जागरूक सदस्य निवडून द्या का जे खरोखर सभागृहात जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडली पाहिजे. आणि माझा एक प्रश्न पहिल्यांदा आहे नगरपालिका निवडणुका या जनतेला जो अनाठायी टॅक्स लावला गेला आहे तो कसा कमी करता येईल त्यासाठी मी निश्चितच सभागृहात आवाज उठवतोय आणि त्याला न्याय देईल हेच माझी कळकळीची विनंती आहे.